नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक असा चित्रपट आपल्या भेटीला येतो ज्या चित्रपटामध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगामध्ये एक असा व्यक्ती फेमस आहे, किंबहुना मी तर बोलेन की अख्ख्या देशामध्ये किंबहुना अख्ख्या जगामध्ये ज्या माणसाचं नेतृत्व किंवा ज्या माणसांची कार्यक्षमता अशी पद्धत आहे ती फेमस आहे, ते म्हणजे नितीनजी गडकरी आणि यांच्याच जीवनक्रमावर आधारित असा चित्रपट गडकरी येत्या 27 तारखेला आपल्या भेटीला येतो. आणि या चित्रपटातली मूळ नायिका ऐश्वर्या माझ्यासोबत आहे. ऐश्वर्या, कशी असतो? मी मजेत. ऐश्वर्या, एक प्रश्न तुला विचारायला आवडेल की अशा एका व्यक्तीवर चित्रपट येतोय ज्यांचं व्यक्तिमत्व खरंच खूप मोठं आहे, त्यांच्या बायकोची म्हणजे कांचन गडकरी यांची भूमिका तू निभावतेस. जेव्हा त्या गेटअपमध्ये आरशामध्ये स्वतःला बघितलंस, काय होती ती फिलिंग? ती फिलिंग माझ्यासाठी तरी अतिशय स्पेशल होती, कारण मी स्वतःला असं इमॅजिनच केलं नव्हतं. म्हणजे मी एरवी लहानशी दिसणारी असं साडी बिडी नेसून एकदम मोठी दिसू शकते हे मला त्याच दरम्यान कळलं. क्या बात आहे. त्यातल्या त्यात कांचन गडकरी यांची भूमिका म्हणजे ज्यांच्या गडकरी साहेबांच्या आयुष्यामधला खरंच खूप मोठा खारीचा वाटा असं बोलू शकतो. जेव्हा या चित्रपटाची विचारणा तुला आली किंवा स्क्रिप्ट हातामध्ये आली, काय होती ते एक्साइटमेंट आणि किती दडपण होतं या स्क्रिप्टचं? मी आधी ॲक्टर म्हणजे थिएटरमध्ये ॲक्टिंग करायचे, त्यामुळे माझं एक नाटक पाहून मला अनुराग दादांनी अप्रोच केला की ही भूमिका तू नक्की छान साकारू शकशील, तर तू करशील का? आणि त्या दरम्यान मी काहीही विचार न करता हो बोलले. मला हे सुद्धा माहिती नव्हतं की हा चित्रपट आज थिएटरमध्ये येणार आहे, डॉक्युमेंटरी आहे, काहीच कल्पना नसताना मी त्याला बोलले की हां तुला वाटतंय ना मी करू शकेन, मग मी नक्की करेन. नाही, म्हणजे असं असतं ना की जेव्हा आपल्याला एखाद्या बायोपिकमध्ये काम करायचं असतं किंवा त्या व्यक्तीचं आपण मित्र असू दे, मैत्रीण असू दे, किंवा त्या व्यक्तीची आपण पत्नीचा रोल निभवत असतो, त्या दरम्यान एक दडपण असतं, किंबहुना असं बोलतात ना, एक थोडीफार मनामध्ये भीती असते किंवा कसं होईल, प्रेक्षकांना कितपत आवडेल. काय सांगशील? चित्रपट आता 27 तारखेला भेटीला येतो, प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, किती एक्साइटमेंट आणि किती ती भीती अजून मनामध्ये आहे की आता सध्या सगळं नॉर्मल सुरू आहे? थोडं ट्रेलर यायच्या आधीपर्यंत मला होती ती भीती की बा मला कांचन गडकरी म्हणून ॲक्सेप्ट करतील का, कारण युजली मी ज्या अशा अवतारात फिरत असते त्यामुळे लोकांना असं वाटायचं तू कांचन गडकरी करणार आहेस, म्हणजे तू खरंच दिसत नाही ग तू अशी वगैरे. पण त्यावेळेला ट्रेलर आलं आणि लोकांनी पाहिलं, त्यांना मी त्या रूपात दिसले साडी वगैरे नेसून, त्यावेळेला ते बोलले की खरंच वाटतेस तू. तर त्यावेळेला मला जो कॉन्फिडन्स आला आहे, तर आता मला ती भीती थोडी कमी झाल्यासारखी वाटते. म्हणजे बोलायला खरंच काही हरकत नाही की साहेबांचं सुद्धा असंच होतं की बाबा काम करत राहा, जे होईल ते होईल. तसंच ऐश्वर्याने सुद्धा उत्तर दिले की कॉन्फिडन्स आहे, आता भीती वगैरे काही नाही. बरं, जेव्हा आपण तेच पुन्हा एकदा की बायोपिकमध्ये काम करतो तेव्हा हातखंडा खरंच खूप महत्त्वाचा असतो. त्यातल्या त्यात राहुलसोबत तुझं हे पहिलंच काम आहे. कसं ट्युनिंग जुळलं? कारण का राहुलची शैली वेगळी, तुमची नागपुरी भाषेचा एक वेगळा लय असते, कसं सगळं जुळून आलं? राहुल ॲक्च्युली पहिले नॉन ॲक्टर होते खरं तर मी तर म्हणेल की तेच एक कारण होतं की आमचं छान ट्युनिंग जमू शकलं, कारण त्यांना कुठेतरी होतं की हिने आधी केलं आहे, हिला जमतं. तर त्यामुळे ते मला सतत छोट्या गोष्टी विचारायचे आणि जे मला त्यांची क्वालिटी खूप आवडली की त्यांना असं काही कमीपणा नाही वाटलं की हिला आपण विचारलं तर काही होईल का. त्यामुळे त्या गोष्टीमुळे आमचा लगेच कनेक्ट जुळला. नक्कीच. खरंच खूप भारी वाटतं, कारण का ज्या पद्धती ऐश्वर्या उत्तर देते त्याच्यामध्ये बोलतात की जरी तो नवोदित कलाकार नसला तरी त्याच्यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये भीती असते, कारण का एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पूर्ण जीवन प्रवासाचा चित्रपट आहे. काय सांगशील प्रेक्षकांना जाता जाता की यामधून कांचन गडकरी यांची वेगळी कोणती भूमिका आणि वेगळे कोणते पैलू बघायला मिळते? वेगळे म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं की खूप स्पेशल क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये. एकतर पेशन्स भयंकर आहे त्यांचा, आणि एखादा आपला नवरा जेव्हा पूर्ण देशासाठी काहीतरी मोठं काम करत असताना त्याचं घराकडे कितपत लक्ष असेल किंवा त्याला त्याची म्हणजे बायकोची म्हणून जबाबदारी काय असेल घर सांभाळण्यामध्ये, तर ती जबाबदारी त्यांनी इतक्या सुंदररित्या पार पडली आहे, हे मला या प्रोसेस दरम्यानच शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटाद्वारे हे सगळ्या जगाला कळणार आहे आणि हे कळायलाच हवं. नक्की. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या अभावी आपण इकडेच थांबूया. प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट.